वयाच्या 9व्या वर्षी लग्न, 14व्या वर्षी वैद्यकीय असुविधेमुळे किंबहुना होणारा त्रास पुरुष डॉक्टरांना सांगू शकत नसल्यामुळे झालेला गर्भपात. एका असामान्य मुलीची ही विलक्षण कहाणी. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण असं म्हटल्यावर आपण पटकन उत्तर देऊन मोकळे होतो, डॉक्टर आनंदीबाई जोशी. पण त्या थोर महिलेबद्दल आपल्याला कितीसं माहिती आहे? चला, आपल्या या नवरात्र विशेष सिरीजमध्ये त्यांच्या आयुष्याचा आणि कर्तृत्वाचा लहानसा आढावा घेऊया. आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865ला पुण्यात झाला. त्या 9 वर्षांच्या असतानाच पुरोगामी विचारांच्या गोपाळराव जोशींशी त्यांचं लग्न झालं. गोपाळरावांनी आनंदीबाईंचं शिक्षण सुरू केलं. वयाच्या 14व्या वर्षी त्या गर्भवती राहिल्या. पण त्या काळातील सारेच वैद्य पुरुष असल्यामुळे एक स्त्री म्हणून त्यांना होणारे त्रास लाजेपोटी सांगू शकल्या नाही आणि दुर्दैवाने त्यांचा गर्भ पडला. त्यांना वाटलं एखादी महिला डॉक्टर असती तर तिला मन मोकळेपणाने आपला त्रास सांगता आला असता आणि आपलं मूल वाचलं असतं. आपली जशी अबाळ झाली तशी इतर स्त्रियांची होऊ नये म्हणून त्यांनी डॉक्टरकी करण्याचं ठरवलं. 1800च्या काळात हा निर्णय किती धाडसी असेल त्याचा तुम्हीच विचार करा. गोपाळरावांच्या पाठिंब्यामुळे आनंदीबाईंना 1883मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. खडतर प्रवास करत, परक्या देशात एकटं राहून, वेगळ्या वातावरणाला आपलंसं करून शेवटी 1886 रोजी आनंदीबाई भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. दुर्दैवाने वयाच्या 22व्या वर्षीच क्षयरोगामुळे त्यांचं निधन झालं. पण आजही आनंदीबाई आपल्या प्रत्येकासाठी आदर्श आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक मुली पुढे आल्या आणि शिक्षण घेऊन नाव कमवू लागल्या. आनंदीबाईंना विनम्र अभिवादन.